नमस्कार मंडळी. तर गौर आणि वाघोली या दोन गावांना जोडणारा हा ओढा आहे. या ओढ्यावर जास्त जर पर्जन्यमान झाल्यानंतर सदरच्या ओढ्यामुळे गौरचा आणि इतर गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे या ठिकाणी आपले यूट्यूबर विनोद बापू कोरडे हे आणि आम्ही काही मित्रमंडळींनी या ठिकाणी जो काय ओढा, ज्या नळीमध्ये जो काय केर कचरा अडकला होता, काही लाकडं अडकली होती, काय फंटे अडकले होते, त्या सर्व गोष्टी साऱ्या स्वच्छ आणि एकदम क्लीन पद्धतीने केलेल्या आहेत. त्यामुळं पाण्याची पातळी या ठिकाणी या पुलावरून प्रचंड अशी जी काही वर्ण वाहणार आहेत ती त्याची तीव्रता प्रचंड अशी कमी होणार आहे. आणि हे ज्या नळ्या आहेत, हे जे पूल बनवलेला आहे, या पुलाच्या अनुषंगानं हा पूल योग्य पद्धतीनं आणि व्यवस्थितरित्या सुरळीतपणे वाहणार आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही एक तास ते दीड तास देऊन या ठिकाणी थोडासा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं आता जे काय होणारे आता हे परतीचे पाऊस आहेत, प्रचंड असे मोठे पाऊस, त्या पावसामुळं हे जे काय जनजीवन विस्कळीत होणार आहे आणि गौर आणि वाघोली तसेच इतर गावांचा संपर्क तुटणार आहे. त्याच्यासाठी थोडासा फायदाच होणार आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळं या वड्याची थोडीशी छोटीशी साफसफाई या ठिकाणी आम्ही मित्रांनी मिळून केलेली आहे. धन्यवाद मित्रांनो.